मित्रांनो, आज दसरा आहे, तर त्यानिमित्ताने मी आपल्याला रावणाबद्दल थोडीफार माहिती सांगण्याचा प्रयत्न करेन. तसेच मुर्डेश्वर स्थित असलेले मुर्डेश्वर मंदिर याबद्दल देखील तुम्हाला मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करेन. दसऱ्याला विजयदशमी व आयुध पूजा असंही म्हणतात. हा हिंदूंचा एक प्रमुख सण देखील आहे. भगवान रामने रावणाचा या दिवशी वध केला होता. तसेच देवी दुर्गाने नवरात्री आणि 10 दिवस महिषासूर याच्यावर विजय प्राप्त केला होता. तर मित्रांनो, तुम्हाला आपण दसरा सण का साजरा करतो हे आता समजले असेलच. आता आपण रावणाबद्दल मुर्डेश्वर स्थित असलेले म्युझियमच्या आधारे रावणाबद्दलची गोष्ट सांगणार आहे. तर ही गोष्ट त्रेतायुगामधली आहे. रावणाची आई समुद्रकिनारे बसून शिवलिंग करत असायची व त्याची रोज पूजा करत असायची. पण समुद्रकिनारे बनवत असल्याने ते समुद्राच्या पाण्याने वाहून जात असायचे. हेच रावण रोज पाहत असायचा. तर एके दिवशी रावणाने आईला विचारले, तू असं का करतेस? यावर रावणाची आई म्हणाली, मला मेल्यानंतर कैलासात स्थान मिळेल. तर यावर रावण म्हणाला, तू महारावणाची आई आहेस आणि तू हे मातीचे लिंग बनवून त्याच्यासमोर प्रार्थना करतेस. असं असेल तर मी तुझ्यासाठी कैलास पर्वतच घेऊन येतो. यानंतर रावणाने कैलास पर्वतावर जाऊन तपश्चर्या करायला लागला. तपश्चर्या करत असताना हे नारदाने पाहिले आणि ते नारद थेट भगवान विष्णूकडे गेले आणि सांगितले की रावण हा कैलास पर्वतावर घोर तपश्चर्या करत आहे, तर तुम्ही यावर काहीतरी उपाय करा. तर मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेलच की नारायणाला एवढी चिंता का वाटत होती. त्याचे कारण म्हणजेच जर रावण असंच तपश्चर्या करत राहिला तर भगवान शिव त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला कैलास पर्वत देतील. खूप दिवस तपश्चर्या करूनही भगवान शिव प्रसन्न होत नसल्याने रावणाने रागात कैलास पर्वत आपल्या खांद्यावर उचलून घेतला आणि त्याला जोरजोरात हलवायला सुरुवात केली. तर कैलास पर्वतावर असलेली माता पार्वती भगवान शिव यांना विचारते, आज कैलास पर्वताला काय होत आहे? यावर शिव म्हणाले, माझा भक्त माझी तपश्चर्या करत आहे म्हणून कैलास पर्वत हलत आहे. यावर माता पार्वती भगवान शिवला म्हणते, हे कृपा करून तुम्ही थांबवा आणि सगळ्यांचा रक्षण करा. तर भगवान शिव आपल्या पायाचा अंगठा ठेवून कैलास पर्वत पूर्वस्थितीत आणतात. हे सर्व केल्याने भगवान शिव रावणावर प्रसन्न होतात आणि माता पार्वतीसोबत रावणासमोर जातात. भगवान शिव हे खूप मायाळू होते. यावर रावण माता पार्वतीला पाहून मोहित होऊन कैलास पर्वताऐवजी माता पार्वतीची मागणी करतो. यावर प्रसन्न झालेले शिव रावणाला माता पार्वती देण्यास तयार होतात. पण भगवान शिव रावणाला एक अट घालतात की तू पुढे पुढे चालायचं आणि माता पार्वती तुझ्या मागे मागे ये, पण तू लंकाला जायपर्यंत मागे वळून पाहायचं नाही आणि जर तू मागे वळून पाहिलंस तर माता पार्वतीची स्थापना तिथेच होईल. माता पार्वतीला हे मान्य नव्हतं आणि हे संकट थांबवण्यासाठी माता पार्वती श्रीहरीकडे प्रार्थना करत होती. तर श्रीहरी रावणाला थांबवण्यासाठी नारद मुनीला रावणाकडे पाठवतात. तर मग नारद मुनी रावणाला भेटतात आणि विचारतात, तू कुठल्या विद्रूप आणि भयंकर स्त्रीला घेऊन जात आहेस? तर यावर रावण म्हणतो, ही विश्वसुंदरी पार्वती आहे. यावर नारद मुनी रावणाला म्हणतो, रावणा, तू जरा मागे वळून बघ, तू नक्की कोणाला घेऊन जातोस? तर रावण मागे पाहताच बघतो तर काय, माता पार्वतीने भद्रकालीचा रूप घेतला होता आणि रावणाने मागे बघताच त्याच ठिकाणी भगवान शिवच्या अटप्रमाणे माता पार्वतीची इथे स्थापना झाली. जिथे माता पार्वतीची स्थापना झाली त्याला गोकर्णकस्थ असं म्हणतात. आणि त्याच वेळी नारद मुनी रावणाला सांगतात की खऱ्या पार्वतीने पाताळात मायासुराच्या मुलीचा रूप घेतला आहे आणि तिचे नाव मंदोदरी आहे. तर हे ऐकल्यावर रावण पाताळात जाऊन महिषासुराबरोबर युद्ध करतो आणि त्याला हरवून त्याची मुलगी मंदोदरी बरोबर लग्न करतो आणि तिला घेऊन पुन्हा लंकेत जातो. लंकेत गेल्यावर
रावण पहिला त्याच्या आईला भेटतो. त्यावर रावणाची आई रावणाला विचारते, ज्या कामासाठी तू गेला होतास ते काम तू केलेस की नाही? यावर रावण बोलतो, ते तर मी विसरूनच गेलो. त्यावर रावणाची आई म्हणाली, तुला सगळ्या देवांनी भ्रमित केलं आहे आणि कैलास पर्वत आणायला विसरून गेलास. पुढच्या वेळी जाशील तर तुझं काम करूनच ये. हे ऐकून रावण परत तपश्चर्या करतो आणि यावेळी कठोर तपश्चर्या करतो. यावर महादेवांना माहीत होतं की रावण काय मागणार आहे ते, म्हणून महादेव यावेळी प्रसन्न होत नाही. रावण एवढे तपश्चर्या करून सुद्धाही महादेव प्रसन्न होत नसल्याने रावण रागात येतो आणि आपले एक एक शिर कापायला सुरुवात करतो आणि महादेवांना अर्पण करतो. हे पाहून महादेव चिंताग्रस्त होतात आणि रावणाच्या पुढे येऊन प्रगट होतात आणि वर मागायला सांगतात. यावर रावण बोलतो, मला माझ्या आईसाठी कैलास पर्वत पाहिजे आहे, ज्याच्यामुळे माझ्या आईला कैलासमध्ये स्थान प्राप्त होईल. हे ऐकून महादेव म्हणतात, याची काही गरज नाही आणि महादेव रावणाला आत्मलिंग काढून देतात आणि म्हणतात, हे आत्मलिंग साक्षात शिवच्या समान आहे. याची पूजा केल्यानंतर देवाची शक्ती मिळते. तसंच त्याला एक गोष्ट अशीही सांगतात की लंकेत जात असताना हे शिवलिंग कुठेही खाली ठेवू नको, नाहीतर हे त्या ठिकाणी त्याची स्थापना होईल. हे ऐकून रावण आनंदित होतो आणि शिवलिंग घेऊन लंकेत जायला निघतो. हे सगळं घडताना सगळ्या देवांना कळते आणि ते चिंताग्रस्त होतात आणि काय करायचे हे त्यांना काहीच सुचत नव्हते. म्हणून सगळे देव मिळून नारायणाला गणपतीकडे पाठवतात. यावर गणपती मदत करण्यासाठी तयार होतात. एवढं घडत असताना रावण गोकर्णापर्यंत पोचला असतो. तसे एके बाजूला गणपतीने असं ठरवलं होतं की गणपती एका लहान मुलांच्या रूपात येऊन रावणाला भेटेल. त्याचवेळी भगवान शिव विष्णू आपल्या सुदर्शन चक्राने सूर्याला झाकून ठेवतात. तेव्हा रावणाला असं वाटते की संध्याकाळ झाली. रावण हा ब्राह्मण असल्याने तो संध्याकाळची नेहमी पूजा करत असतो. तर समुद्रात संध्यास्नान करत जात असताना समोर लहान मुलाच्या रूपात असलेले गणपती बाप्पा दिसतात. तर रावण गणपतीला सांगतो की मी समुद्रात आंघोळ करायला जातोय, तर तू हे आत्मलिंग तुझ्याकडे सांभाळून ठेव. यावर गणपती बाप्पा बोलतात की हे आत्मलिंग खूप जड आहे आणि हे मी इतका वेळ धरून ठेवू शकत नाही आणि म्हणाला, मी तुला 3 वेळा हाक मारेन आणि तू हे हाक ऐकून नाही आलास तर मी हे आत्मलिंग खाली ठेवीन. तर रावण ठीक आहे म्हणत संध्यास्नान करायला जातो. रावण स्नान करत असताना गणपती रावणाला फटाफट 3 वेळा हाक मारतो आणि रावण लवकर न आल्यामुळे गणपती ते शिवलिंग खाली ठेवतो. हे पाहून रावण रागात येतो आणि त्या लहान मुलाकडे येतो आणि मारायला सुरुवात करतो. मारत असताना त्या मुलाच्या डोक्याला दुखापत होते, म्हणजेच आपल्या गणपती बाप्पाला. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, गोकर्णामध्ये असलेली गणपतीची मूर्ती आहे त्यावर जो खड्डा आहे तो याच कारणामुळे आहे आणि त्याला तो राग आवरत नसल्याने तो रागात ते खाली ठेवलेले शिवलिंग उचलायला जातो. बराच वेळ तो आत्मलिंग उचलण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते काहीच हळेना आणि तो रागात आत्मलिंग उचलायला लागतो. यात त्या आत्मलिंगाचा आकार गायीच्या कानाप्रमाणे होतो. म्हणूनच या गोकर्णाचं नाव गो म्हणजे गाय आणि कर्ण म्हणजे कान, यामुळेच गोकर्ण असे नाव स्थापित झाले. रावणकडून खूप ताकद लावून सुद्धा हे आत्मलिंग उचललं गेले नाही, म्हणून या आत्मलिंगाला महाबळेश्वर गोकर्ण सुद्धा बोललं जातं. आणि पुढे ते आत्मलिंग रावणाला काढता येत नव्हते, म्हणून त्याची तो विल्हेवाट लावायला सुरुवात करतो आणि यामुळे त्या लिंगाचे भाग होतात आणि हे भाग वेगवेगळ्या जागी जाऊन पडतात आणि एकूण 5 वेगवेगळे लिंग तयार होतात. पहिलं म्हणजे गोकर्ण महाबळेश्वर मुख्य लिंग, दुसरं सज्जेश्वर, तिसरं धारेश्वर, चौथं गुणवंतेश्वर, 5वं मुर्डेश्वर आणि शेवटी सर्व देव देवता पार्वती महादेवांनी या भागांना पंचक्षेत्र असं नाव दिलं. असंही म्हटले जाते की या ठिकाणी शिवजींची वास्तव आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला धन्यवाद.